पाईपलाईन करायची आहे तर शेतकरी फार चिंतेत असतो, कारण एक तर खर्च खूप येतो आणि तिच्यात काही चुकलं तर ती पाईप वारंवार फुटते. मग तिच्यावर उपाय काय? तर अशी जे व्हिडिओ मी बनवली होती आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की एअर वॉल, नॉन रिटर्न वॉल आणि प्रेशर रिलीज वॉल हे लावायचे, की ज्याच्यामुळे काय होतं की फायदा होतो. पण त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये एक कमेंट शेतकरी दादाने विचारली होती. तर तिच्यामध्ये त्यांनी काय विचारलं आहे, भारचंद्र कापरे नाव आहे त्यांचं, की एअर वॉल किती फुटावर लावला पाहिजे. हे बघा, मोटरच्या पुढे एक एअर वॉल लावणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर दर 1000 फुटावर एक एअर वॉल लावला पाहिजे. आता हा पुढचा वॉल आहे ना, तुम्ही कमी जास्त झाला, कुठे 1200 लागला, कुठे 1400 लागला, कुठे 800 लावला तरी चालेल. पण मोटर नंतरचा एक कंपल्सरी आहे. अजून एअर वॉल कुठे लावायचा, की जिथे चढ आलाय तर चढच्या ठिकाणी काय होतं की जी हवा आहे ना, तिची नॅचरल प्रवृत्ती असते, तिची टेंडन्सी असते की वर वाहून जायची, तर ती वर जाऊन राहते. पण त्याच्यानंतर ती पुढे जायला तयार नसते. समांतर असेल किंवा खाली आलेली असेल, उतार असेल, तर जिथे वरचा पॉईंट आहे ना तिथे एअर वॉल लावायचा आणि उतार असेल तरी तिथे एअर वॉल लावायचा. तर मी आता काय बोलला की तिला खाली जायची प्रवृत्ती नाही आहे, तिची वर जायची प्रवृत्ती हवेची, तर वर एअर वॉल असेल तर काढून घेईल. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही एअर वॉल लावला तर तुमच्या पाईपलाईनमध्ये हवेमुळे बॅक प्रेशर येत नाही, त्याच्यामुळे पाण्याचा दाब कॉन्स्टंट राहतो, वाढत नाही आणि पाईपलाईन फुटत नाही. असाच जर काही प्रश्न तुमच्या मनात असेल तर कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला डबल ॲक्टिंग एअर वॉलबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर आमचे इंजिनियर उपलब्ध असतात, त्यांचा नंबर इथे दिला आहे, तुम्ही त्यांना कॉल करू शकतात. धन्यवाद.